नमस्कार, मी माधुरी गद्रे। आज मी तुम्हाला कणकेचे दिवे करून दाखवणार आहे। श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी जी अमावास्या असते ना, त्याला दिव्याची अवस असं म्हणतात। तर या दिवशी हे कणकेचे दिवे देवाच्या नैवेद्यासाठी केले जातात। त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये सगळे घरातले दिवे म्हणजे पूजेसाठी जे आपण वापरतो, निरांजन, समई, इतर दिवे, पितळी, तांब्याचे, चांदीचे सगळे दिवे स्वच्छ घासून पुसून त्याची पूजा केली जाते। तर त्यावेळेला हे दिवे केले जातात कणकेचे। तर आता आपण त्याचं साहित्य आणि कृती बघूया। या वाटीच्या मापाने आपण घेतलंय साहित्य। ही कणिक आहे, कणिक म्हणजे गव्हाचं पीठ 2 वाट्या भरून घेतलंय। नंतर 1.5 वाट्या बारीक चिरलेला गूळ आहे। 1 चिमूट भरून सोडा घ्यायचा आहे आपल्याला। 2 टीस्पून बारीक रवा आहे आणि चवीपुरता मीठ घ्यायचं आहे। पाणी लागेल आपल्याला भिजवायला आणि तेल लागेल मोहनासाठी। कढई गरम करून मी त्यात आता हे अर्धी वाटी पाणी घालते आणि त्यात आपल्याला हा गूळ घालायचा आहे विरघळवायला। हा गूळ नीट विरघळवून घ्यायचा, पण उकळायचं नाही, पाणी नीट विरघळला पाहिजे। या पाण्याने आपल्याला नंतर कणिक भिजवायची। गूळ आता विरघळलाय सगळा। गॅस बंद करूया आणि आता या कणकेमध्ये हे सगळं साहित्य घालायचंय आपल्याला। कणिक घेते परातीमध्ये, सोयीचं पडेल याच्यात कालवायला। बारीक रवा घालायचा आहे 2 टीस्पून, त्याने थोडंसं खुसखुशीतपणा येईल त्याला। नंतर 1 चिमूटभर सोडा घालायचा आहे, 1 चिमूट। यानी पण खूप हलके होतात दिवे। आणि चवीप्रमाणे मीठ, थोडं कमी मीठ नेहमीपेक्षा, पण याची चव छान लागते गोडाला मिठाची। हे नीट मिसळून घ्यायचं आणि 2 टेबलस्पून भरून तेल घालायचंय आपल्याला याच्यात। तेलाने पण ते हलके होतील। तेल, सोडा आणि रवा आता हे नीट मिसळून घ्यायचं आणि मग त्यात ते गुळाचं पाणी घालायचंय आपल्याला भिजवण्यासाठी। थोडं गरम आहे ते, थोडंसं शिल्लक ठेवूया आधी, कसं होतंय त्याप्रमाणे। आणि जर पातळ वाटलं तर आपण 1-2 चमचे कणिक घालू शकतो याच्यामध्ये। फुगतं ते नंतर। हे पीठ आपल्याला भिजवून अर्धा तास ठेवून द्यायचंय, म्हणजे ते मुरेल, छान फुगेल। थोडा तेलाचा हात घ्यायचा, थोडं तेल, आणि सारखं करून घ्यायचं ते पीठ। हे पासं झालंय साधारण, कणभर सैल आहे। तर रवा घातलाय ना आपण त्याच्यात आणि गूळ आहे तापवलेला थोडा, त्यामुळे 1-अर्ध्या तासाने ते छान होईल, छान मुरेल, थोडंसं घट्ट होईल। ठेवून द्यायचा अर्धा तास हा गोळा झाकून। आता गॅस चालू केलाय मी आणि त्याच्यात हे मोदक पात्र ठेवलंय, तांब्याचं मोदक पात्र आहे। त्यात भरपूर पाणी घातलंय, 6 ग्लास पाणी आहे, पुरेसं हवं पाणी। आणि ही अशी रोळी आहे त्याच्यावर ठेवण्यासाठी। त्याच्यात मी केळीची पानं घातली, त्याला पण थोडंसं तेलाचा हात लावूया, म्हणजे ते दिवे त्याला चिकटणार नाही, अगदी थोडासा। या रोळीला छिद्र असतात, त्यामुळे वाफ मिळते दिव्यांना उकडण्यासाठी। तर आता हे पाणी आपण तापू देऊया, तोपर्यंत आपण थोडे दिवे करू। हा असा गोळा झालाय बघा कणकेचा, थोडा घट्टसरच हवा, नाही तर ते दिवे पसरतात। तर वाटलं तर आपण 1-दुसरा चमचा कणिक घालू शकतो याच्यामध्ये। थोडासा तेलाचा हात घ्यायचा
आणि जशा आकाराचे आपल्याला हवे दिवे तसा गोळा घ्यायचा, नीट मळून ही अशी वाटी करून घ्यायची त्याची कणकेची व्यवस्थित. आणि असं थोडं उभं करायचं ते आणि त्याला असं दिव्याचा आकार द्यायचा त्याला. असे दिवे करून घेऊ आपण. हे असे दिवे झालेत आपले तयार. 13-14 साधारण दिवे होतात त्याच्यामध्ये, 13. तर आता आपण अर्धे म्हणजे 7-7 करून ठेवूया. 7-6 असे तसे मांडायचे. याच्यात खाली तेल लावलंय त्यामुळे चिकटणार नाहीत खाली. आणि आता हे पाणी उकळलंय छान, त्याच्यात आपण हे ठेवूया आणि झाकण लावायचं. झाकण लावलंय त्याला आता आणि गॅस मोठा ठेवायचा. साधारण 20 मिनिटं लागतात हे वाफून निघायला. आणि आपल्याजवळ जर आता हे असं भांडं नसलं ना मोदक पात्र, तर एक पातेलं घ्यायचं मोठं, त्याच्यामध्ये पाणी घालायचं भरपूर खाली आणि एखादी स्टीलची रोळी घ्यायची, त्याच्यामध्ये तेलाचा हात फिरवायचा. त्याला समजा आपल्याकडे पानं नसली तर तेलाचा हात फिरवायचा स्टीलच्या रोळीला आणि त्याच्यावर हे दिवे ठेवायचे, तरी पण वाफून निघतात ते. वरून एक ताटली झाकायची. हे असे दिवे झालेत आपले तयार. या प्रमाणामध्ये 14 दिवे होतात. हे तुपाबरोबर खायचे आहेत आपल्याला. एकदम खुसखुशीत लागतात. थोडे गार होऊ द्यायचे म्हणजे जास्त छान लागतात हे दिवे. कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला? सोपी आहे ना अगदी. तुम्ही नक्की करून बघा आणि आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स पण पाठवा मला. आणि तुम्ही हा माझा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.